रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचा थरार अर्थात जल्लोष क्रिकेटचा गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय सामन्यातलं पहिलं षटक, वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक. अगदी लेदर क्रिकेटचा प्रदीर्घ असा अनुभव असणारा हा खेळाडू आहे. आज मात्र टेनिस क्रिकेटच्या मैदानावरती 2 दिवसापूर्वी कणकवलीच्या मैदानावरती मात्र चषक जिंकणारा हा खेळाडू सुशील बुर्ले. सुशील बुर्ले सलामीचा फलंदाज शुभम शेळके. नॉन स्ट्राईकला मात्र आपण फलंदाज पाहतोय फिरोज लदाफ. पहिला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह करायचा प्रयत्न आहे, मिड ऑफच्या दिशेने खेळलाय, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती, कोणत्याही प्रकारची धाव नसेल. 2 मातब्बर, 2 दिग्गज, 2 दादा संघ, चेंडू फळीचं युद्ध. एका संघाचं म्हणणं आहे नाद करा पण आमचा कुठं दुसरा संघ नादाला आमच्या लागू नका. एक तुल्यबळ युद्ध मात्र आज मैदानावरती पाहायला मिळतंय. यावेळी मात्र हा चेंडू आपण पाहतोय इट्स अ वाईट बॉल कॉल. अवांतर धावेने मात्र संघाचं खातं उघडलं गेलंय. शुभम शेळके गेल्या सातत्यानं गेल्या 2-3 वर्षापासून जर आपण शुभम शेळकेला पाहिलं तर महाराष्ट्रातले अनेक मैदानं एक आयकॉन खेळाडू म्हणून हा देखील खेळाडू गाजवतोय. दुसऱ्या बाजूला सुशील बुर्ले सातत्यानं मात्र त्यानं आपल्या स्वतःला क्रिकेटसाठी फिट ठेवलंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे मैदानावरती. हा चेंडू काय वेग, प्रचंड वेग मात्र पाहायला मिळालाय. पुन्हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. त्याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये मात्र आपण पाहिलं या संघानं प्रथम फलंदाजी करताना जवळपास 107 धावा आज या मैदानावरती डोंगर उभा केला होता, शतक पूर्ण केलं होतं. अर्शिन शेख मॅन फ्रॉम पुणेची आपण आज जबरदस्त अष्टपैलू कामगिरी या मैदानावरती पाहिली आहे. अनेक खेळाडूने हे मैदान दणाणून सोडले. हा चेंडू इथं सन्मान द्यायचा प्रयत्न केलाय. एक धाव मात्र निश्चितपणे या चेंडूवरती घेतली जाईल. खरं लिजेंड क्रिकेट मात्र मैदानावरती खेळलं जात आहे. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार, अशा प्रकारचे क्रिकेट मैदानावरती आपण पाहतोय. अगदीच लाईट सौजन्य जर आपण पाहिलं तर माननीय श्री नवीद मुश्रीफ साहेब, चेअरमन गोकुळ दूध संघ यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईट सौजन्य आपण पाहतोय. इथं बॅटची थोडीशी कड होती, चेंडू मात्र इथं धावबाची संधी. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत मात्र आपण पाहतोय की यूट्यूब सौजन्य ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा जगभरामध्ये 180 पेक्षा अधिक देशामध्ये आपण यूट्यूब लाईव्ह पाहतोय tenniscricket.in च्या माध्यमातून. परंतु या स्पर्धेसाठी यूट्यूब सौजन्य सन्मान्य श्री राजू इनामदार आणि सन्मान्य श्री सनी जकाते. मंडप अँड स्टेज सौजन्य आपण पाहतोय मान्य श्री प्रवीण काळवर व श्री अर्जुन नाईक यांच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र आपण पाहतोय हलकसं अपील होतं, इट्स अ वाईट बॉल कॉल. आणखी एक अवांतर धाव मात्र आपण पाहतोय. साऊंड सौजन्य चौकार षटकारावरती जो साऊंड थिरकताना आपल्याला पाहायला मिळतोय सन्मान्य श्री भिकाजी देवकर यांच्या माध्यमातून साऊंड सौजन्य या स्पर्धेसाठी. आणि बॉल सौजन्य आपण पाहतोय स्वर्गीय हौसाबाई कृष्णात सोनुले यांच्या स्मरणार्थ श्री सचिन सोनुले यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, वेग आहे आणि प्रचंड उसळी देखील चेंडूमध्ये आपण पाहतोय. स्क्रीन सौजन्य, एलईडी स्क्रीन सौजन्य आपण पाहतोय सिटी प्राइड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कागल. तब्बल 1,51,000 रुपयांचं पारितोषिक कोणता संघ पटकावणार, सुपर डुपर सॅटरडे ठरवणार. इथं पुन्हा एकदा आपण पाहतोय काय कमालीची गोलंदाजी. सुशील बुर्ले मात्र पहिल्या षटकामध्ये दमदार गोलंदाजीचं प्रदर्शन मात्र आपल्याला पाहायला मिळाले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 8 चेंडूचं षटक टाकले, 2 चेंडू वाईट टाकलेत, परंतु धावा फक्त खर्च झालेत त्या एकूण 3 धावा, म्हणजे 2 अवांतर आणि 1च धाव. काय जबरदस्त गोलंदाजी. सुशील बुर्ले संघाचा संघनायक आहे आणि एखाद्या संघाचा संघनायक कसा असावा याचं उत्तम उदाहरण मात्र सुशील बुर्लेनं आज या मैदानावरती दाखवलंय. गोलंदाजीसाठी मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती राहुल. चला थोडंसं स्पीडअप करा सामना.
हा राहुलचा पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय. निर्धाव चेंडूने पुन्हा एकदा झाली सुरुवात. स्ट्रायकर बॅटर शुभम मागच्या सामन्यामध्ये 7 चेंडूमध्ये 13 धावा पटकावल्या होत्या, 3 विकेट्स देखील घेतल्या होत्या. तर मात्र कशा प्रकारची फलंदाजी करतोय, थोडंसं रोखून ठेवलंय. सामना महत्वाचा आहे. शॉन पथक देखील मैदानामध्ये दाखल झाले. सामन्याची खेळपट्टीची तपासणी करून बाहेर जाताना आपण पाहतोय. इथं फटका तर खेळलाय, थोडासा मिस टाइम आहे. फटका तितकासा चेंडू मिडल झाला नाही बॅटवरती. एक धाव मात्र या चेंडूवरती येईल. फिरोज नदाफ स्ट्रायकर बॅटर आपण पाहतोय. दोन्ही संघासाठी महत्वाची लढत आहे. आर या पार, डू ऑर डाय, करा किंवा मारा. अभी नाही तो फिर अगले साल. तब्बल 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. फटका तर खेळलाय, पॉवर प्लेचा फायदा घेतलाय. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार येतोय. कडक कडकडीत प्रहार. नामदार चषक 2026 चा ब्रँडेड चौकार. च्या अगोदर आपण पाहिलं की विजय पावलेची दमदार फलंदाजी, एक झेल सुटल्यानंतर मात्र त्याच्यानंतर दमदार फलंदाजी केली आणि आपल्या संघाला एक हाती विजय मिळवून दिला. तर बॅटची कोहो, इथं चेंडू हातातून सुटलाय. अगदी स्पष्ट आवाज जर आपण पाहिलं तर स्टंप मध्ये जे अत्याधुनिक माईक आहेत त्या माईक मधून समालोचन कक्षामध्ये आवाज आला होता, परंतु थोडीशी झाली चूक. मागच्या सामन्यामध्ये झेल सुटला होता, एक चूक किती महागात पडली. झेल सुटल्यानंतर विजय पावलेने एका षटकामध्ये एक षटकार, 2 चौकार ठोकले होते. तर पुन्हा एकदा चेंडू तर खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, एक धाव घेतली. दुसऱ्यासाठी प्रयत्न होईल का, परंतु एकाच धावेवरती समाधान असेल आणि या एका धावेने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 धावा. या षटकातला अंतिम चेंडू आहे. आता या चेंडूवरती मात्र एक धाव घेऊन स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करेल का, मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करेल, कारण धावा कमी आहेत. काही क्षण असं वाटतंय की एखादा मोठा फटका, कारण पॉवर प्लेचा हा शेवटचा चेंडू असेल. इथं मात्र हलकसं अपील होतंय. पंचावर मात्र त्याचा कोणताही परिणाम नसेल. षटक क्रमांक दुसरं समाप्त झाले. 2 षटकामध्ये धावा झालेत त्या 9 आणि 2 षटकासाठी जर आपण पाहिलं तर 7 मिनिटाचा वेळ घेतला गेलाय. 11:59 सामन्याला सुरुवात झाली. संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिलं तर सन्माननीय अक्षय शेळके साहेब प्रेमी कागल यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं भव्य आणि दिव्य आयोजन, त्यांचे सर्व सहकारी निखिलजी कुसाळ, प्रशांतजी दळवी, राहुलजी सूर्यवंशी, रुपेशजी बोते, अझरुद्दीन ताशीलदार, विजय गावडे, प्रवीण पिष्टे, अमोल शेलार, निलेश कुसाळ, अक्षय पाटील, स्वप्नील बोते, आतिश कांबळे, विनायक होंडकर, रणजित विटे, दिलीप निंबाळकर, सागर माने, ब्रह्मा भोमुलकर आणि धीरज खोत या सर्वांचं सहकार्य. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज सुशील बुर्ले. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक. ओहो, वेग, प्रचंड वेग 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 पाहायला मिळतो या गोलंदाजाकडे. जर आपण पाहिलं तर हे मैदान अगदी पहिल्या दिवसापासून दणाणून सोडले. मी सांगितलं काही गोलंदाज या स्पर्धेमध्ये आपल्याला असे पाहायला मिळाले ज्याच्यामध्ये दशरथ धोत्रेचं नाव आघाडीवरती असेल. निर्धाव षटक टाकलं. सामन्यातल्या पहिल्या षटकातील पहिल्या 3 चेंडूवरती 3 विकेट देखील घेतल्या. तर पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा चेंडू मात्र आपण पाहतोय. काय कमालीची गोलंदाजी आहे. अगदी वाऱ्याच्या वेगानं गोलंदाजी करतोय. डोळ्याची पापणी लवते न लवते चेंडू मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. काय कमालीची गोलंदाजी आहे. गोलंदाजांनी सुद्धा ही स्पर्धा गाजवली आहे. मग आसिफ शेख असेल, दशरथ धोत्रे असेल, विजय पावले, शुभम शेळके. इथं फटका तर खेळलाय सरळ. ओहो, ढूंढो ढूंढो रे साजना. काय होतंय मैदानावरती. कॅचेस विन मॅचेस. छोटा कॅच लुटा मॅच. अगदी काही क्षण असं वाटलं की कॅच प्रॅक्टिस आहे. सोपा झेल देण्याचा प्रयत्न केलाय. मला वाटतंय क्षेत्ररक्षक आपण पाहतोय राहुल. पुन्हा एकदा शुभम साठी. काय कमालीची गोलंदाजी. आज मात्र सुशील बुर्ले न प्रभावित केलं हे मैदान. या मैदानावरती सौरभ बारलेची देखील आपण एक हॅट्रिक पाहिली. 15 चेंडूमध्ये संदीप मकवानाचं अर्धशतक आपण या मैदानावरती पाहिलंय.
चौकार षटकारांची आतिषबाजी अगदी आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय. इथं गतीमध्ये परिवर्तन. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. अवांतर धाव येते. काही क्षण असं वाटलं असेल सुशील बुर्लेला देखील हातातून चेंडू रिलीज झाल्यानंतर गतीमध्ये परिवर्तन करायचा प्रयत्न केला होता हा चेंडू टाकताना. लाईन लेंथ आणि व्हेरिएशनचा योग्य वापर मात्र या गोलंदाजाने या सामन्यामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण 11 धावा आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय पुन्हा आज मात्र शुभम शेळके सारख्या दमदार फलंदाजाला आयकॉन खेळाडूला रोखून ठेवलंय. त्यानं सांगितलंय श्वास रोखून धरा धुरळा उडणार आहे. इलाका किसी का भी हो धमाका सिर्फ हमारा होगा. नामदार चषक 2026. इथं फटका खेळलाय पुल केलाय चेंडू आणि यावेळी मात्र चेंडू सरळ गोल केलाय. चेंडू जातोय सरळ. षटकार. पाच शेवटचा चेंडू थोडीशी दिशा भरकटली. जी उजव्या एष्टीच्या बाहेर गोलंदाजी सुरू होती. वाईड लाईन वरती चेंडू ठेवला होता. फलंदाजाच्या बॅट पासून थोडासा दूर ठेवला होता. शेवटच्या चेंडूवरती थोडीशी दिशा भरकटली. चेंडू मिडल स्टिक वरती ठेवला. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली. फलंदाजाने चेंडू पूल केलाय आणि सरळ 6 धावांसाठी गोल केलाय. षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज अजय पाटील. वैयक्तिक कोट्यातलं. चला मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल घ्या. मॅच बॉल आलाय. आमचे चेंडू शोध पथक. मैदानाच्या बाहेर प्रचंड पाऊस आहे. प्रचंड काळोख आहे. अगदी स्कॉटलंड यार्ड पोलिसापेक्षा कमी वेळेमध्ये चेंडूचा शोध लावलाय. 1 मिनिट आणि 11 सेकंदामध्ये चेंडू मैदानामध्ये आलाय. इथं पुन्हा एकदा ओहो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव घेतली गेली. जबरदस्त असं क्षेत्ररक्षण मात्र आपण पाहतोय. हे गरजेचं आहे कारण यष्टीरक्षकापासून ज्यावेळी चेंडू खेळला जातो पाठीमागचे क्षेत्ररक्षक यांची तितकीच चांगली कामगिरी मात्र आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावफलकावरती 18 धावा. षटक क्रमांक 4 वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक. ओ इथं मात्र थोडीशी चूक झाली. बॅकअप तितकासा चांगला देऊ शकला नाही सुशील बुर्ले. प्रयत्न चांगले होते परंतु मला वाटतं ज्यावेळी चेंडू मिडऑफच्या खेळाडूच्या डोक्यावरून जात होता त्यावेळी सुशीलनं स्टार्ट घेतला नाहीये. थोडासा कमी पडला परंतु चौकार वसूल झालाय. शुभम शेळकेच्या बॅटमधून येतो एक चौकार. हा चेंडू मात्र आपण पाहतोय इट्स अ व्हाईट बॉल कॉल. अवांतर धाव. तर थोड्याशा अवांतर धावा देखील रोखाव्या लागतील. पहिल्या 3 षटकामध्ये जी गोलंदाजी झाली तो रिदम जर कायम राखायचा असेल तर तो अजूनही सलामीची जोडी आहे. त्याच्यामुळे आता मला वाटतं शुभम शेळके थोडासा लीड रोल करेल. डोक्यावरती ठेवलेला बर्फ आता मात्र त्याला एका वेगळ्या ट्रॅकमध्ये फलंदाजी करावी लागेल. तर पुन्हा हा चेंडू मात्र आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर उसळी आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. रिव्ह्यूचा वापर केलाय. DRSचा वापर मात्र केलाय फलंदाज शुभम. एक रिव्ह्यू प्रत्येक संघासाठी आहे. तिसरे पंच देखील आमच्या सोबत जोडले जात आहेत. इट्स अ व्हाईट बॉल कॉल.
या अवांतर धावेने मात्र धावफलकावरती बदल होईल. एकूण धावफलकावरती धावा होत आहेत त्या 24. पुन्हा फटका तर खेळाय, क्षेत्ररक्षक येतोय का पाहूया. चेंडूवरती इथं मात्र गॅप मध्ये चेंडू आणि सरळ जाईल सीमारेषा पार. आणखी एक चौकार. 28 धावा. आता थोडीशी चर्चा, थोडासा विचार विमर्श. सुशील बुर्ले स्वतः संघनायक जात आहेत, काहीसा कानमंत्र दिला जातोय, कारण सुशील बुर्लेला देखील माहित आहे या सामन्यातल्या प्रत्येक धावेची किंमत आहे. तीन 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 28 धावा आहेत, 6 षटकांचा सामना. अजूनही जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 21 चेंडू झालेत आणि 15 चेंडू बाकी असतील. इथं फटका खेळलाय, नो चान्स. पुन्हा चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार. 32 धावा धावफलकावरती. 32. शुभमची बॅट मात्र पुन्हा एकदा तळपते. पहिल्या 3 षटकामध्ये शांत ठेवलं होतं. सुशील बुर्लेच्या गोलंदाजीचा सामना करताना थोडासा अडचणींचा सामना केलाय, परंतु त्याच्यानंतर मात्र षटक क्रमांक 4 गोलंदाज अजय पाटील. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 15 धावा खर्च केलेत अजय पाटील. पुन्हा एकदा फटका. इथं मात्र आपण पाहतोय आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल सीमारेषा पार. वेगळ्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केलाय. चौकार मात्र. मच नीडेड बाउंड्री. ज्या धावांची गरज होती त्या धावा मात्र या षटकामध्ये. 5 चेंडूमध्ये 19 धावा खर्च केलेत. पहिल्या 6 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या 18 चेंडूमध्ये धावा आल्या होत्या 17 आणि इथं या 5 चेंडूमध्ये धावा 19 आलेत. हा खरा क्रिकेटचा खेळ आहे पहा. या षटकातला अंतिम चेंडू. ओ, इथं मात्र अंतिम चेंडू मात्र अगदी चांगल्या पद्धतीनं धावाच्या स्वरूपामध्ये मात्र एक विकेट प्राप्त होईल. षटक 4थ्या क्रमांकाचं षटक मात्र समाप्त होतंय. ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ही स्पर्धा पाहतोय सातत्याने गेल्या 35-40 वर्षापासून कागल गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघाचं एक दमदार असं नेतृत्व, कोल्हापूर जिल्ह्याचं धुरंधर नेतृत्व, कागल भूषण माननीय नामदार हसनसो मुश्रीफ साहेब, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्हा पालकमंत्री, सातत्याने गेल्या 35-40 वर्षापासून विधिमंडळामध्ये कागलच्या जनतेसाठी, सर्वसामान्य जनतेचा, कष्टकऱ्यांचा, दीनदलितांचा, गोरगरिबांचा, अल्पसंख्याकांचा बुलंद आवाज म्हणून कार्यरत असणारे माननीय मंत्री महोदय हसनसो मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मान्य श्री अक्षयजी शेळके साहेब प्रेमी कागल यांच्या माध्यमातून सुरू असणारा हा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार, जल्लोष क्रिकेटचा मात्र आपण पाहतोय. अनेक क्रिकेटचे रती महारथी आज या स्पर्धेमध्ये 3रा दिवस आहे या स्पर्धेचा आणि प्रत्येक रती महारथी येऊन इथं हे मैदान गाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज यश. 12 चेंडूचा खेळ असेल बाकी. नवीन फलंदाज मात्र आपण पाहतोय ललन पाटील. हा चेंडू मात्र सुरुवात चांगली झाली. आता मात्र शुभमची धडपड असेल स्ट्राइक वरती येण्यासाठी, परंतु ललन पाटील देखील एक जबरदस्त फलंदाज आहे. अजूनही 11 चेंडू.
आणि 11 चेंडूमध्ये एक फायटिंग टोटल जर आपण पाहिली तर एक 20-25 धावा जर आल्या, 55-60 धावा, तर एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. परंतु गोलंदाज पहिल्या 3 षटकामध्ये सुशील बुर्लेची 2 आक्रमक षटकं आपण पाहिली. इथं फटका खेळलाय, परंतु पाहूया क्षेत्ररक्षक पुन्हा प्रयत्न अपुरे पडतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा देखील इथं घेतल्या जातील. इथं झेलसाठी प्रयत्न आपलातून होते. 38 धावा, एक बाद 38, 38. लॉस ऑफ जस्ट 1 विकेट. प्रोग्रेस 5th ओव्हर. 5वं षटक मैदानावरती टाकलं जाते. 38 धावा आहेत धावफलकावरती. एक फलंदाज बाद होऊन परतलाय, फिरोज. फटका ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. सुशील जोपर्यंत दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न, काय वेगानं मात्र इथं आपण पाहतोय शुभम शेळके अगदी चित्त्यासारखा चपळाईनं पळत सुटला आणि 2 धावा मात्र या चेंडूवरती वसूल करतोय. प्रत्येक धावेची किंमत दोन्ही संघातील खेळाडूंना माहित आहे, कारण ही आर या पारची लढाई आहे. डू ऑर डाय, करा किंवा मरा. संधी वारंवार निर्माण होते, परंतु चेंडू थोडासा पुढे पडतोय. इथं मात्र एक धाव घेतली जाईल. क्षेत्ररक्षक अजय आपण पाहतोय. त्या एका धावेने एकूण धावा होत आहेत त्या 41. 4.4 षटकामध्ये 41 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला गेलाय. पुन्हा गोलंदाजी मार्कवरती मोठा रनअप आहे. 25-30 पावलाचा रनअप गोलंदाजी मार्कवरती. यश 4 चेंडू टाकलेत, 5 धावा खर्च केले. स्ट्रायकर बॅटर शुभम शेळके. शुभम साठी हा चेंडू मात्र आपण पाहतोय पाहिलाय, परंतु सोडून दिलाय. इथं निर्धाव चेंडू मात्र खेळावा लागतोय. आता या षटकातला अंतिमचा चेंडू असेल. या चेंडूवरती काय होणार? एक धाव घेऊन स्ट्राईक आपल्याकडे ठेवणार का? तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. रिओचा वापर केलाय. इट्स अ फेअर बॉल. तर रिव्ह्यू गमावलाय. इथं मात्र सरळ भिरकावलाय षटकार आणि या षटकाराने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 47 धावा. आता मात्र काहीशी निर्णायक लढत होण्याची शक्यता, कारण पहिल्या 3 षटकामध्ये 17 धावा होत्या. मागच्या 2 षटकामध्ये 30 धावा आलेत. पहिल्या 18 चेंडूमध्ये 17 धावा आणि नंतरच्या 12 चेंडूमध्ये 30 धावा. तर मात्र अंतिमचं षटक असेल. शेवटचे 6 चेंडू. पुन्हा एकदा मी सांगेन, जगामध्ये 2 गोष्टी प्रसिद्ध आहेत. जगामध्ये 2 गोष्टी प्रसिद्ध आहेत. एक कोरोनाची महामारी आणि दुसरी म्हणजे शेवटच्या षटकातील हाणामारी. तर पाहूया गोलंदाजी मार्कवरती मात्र गोलंदाज अंपायर सर, एका बॉलरला 2 ओव्हर आहेत. सुशीलच्या 2 ओव्हर झालेले आहेत. 6 ओव्हर आहे, पण एका बॉलरला 2 ओव्हर आहेत. तुम्ही 6 पण बॉलर वापरू शकता. 5 वापरले तर एका बॉलरला 2 ओव्हर आहेत.
गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय अजय. चला थोडस स्पीडअप करा, निर्धारित वेळेमध्ये आपल्याला षटकं पूर्ण करायचे. गोलंदाज सामना थोडस स्पीडअप करा. समोर फलंदाज आपण पाहतोय लल्लन पाटील, 4 चेंडूमध्ये 5 धावावरती फलंदाजी. दुसऱ्या बाजूला शुभम मात्र 16 चेंडूमध्ये 30 धावावरती. हो खोलवर टप्प्याचा चेंडू, जबरदस्त चेंडू टाकलाय. उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर जाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, लेग बाईचा इशारा होतोय, परंतु शुभमच्या जे मनामध्ये होतं त्याला स्ट्राईक वरती जायचं होतं, तो स्ट्राईक वरती मात्र आलाय. फुल टॉस दिलाय आणि फुल टोल वसूल केलाय. सरळ भिरकावलाय, सीमारेषेच्या वरून येतोय षटकार. निर्णायक खेळी मात्र साकारतोय शुभम. सुरुवातीला काहीसा शांत होता पहिल्या 3 षटकामध्ये. त्याला माहित होतं सुशील बुर्ले जोपर्यंत गोलंदाजीवरती होता शांतपणे षटकं खेळून काढली, आणि आता मात्र अंतिम स्लॉग षटकामध्ये हल्ला बॉल करतोय. .2 षटकामध्ये 54 धावा, 1 बाद 54. या चेंडूवरती मात्र संधी उपलब्ध करून दिली आहे. क्षेत्ररक्षक थोडासा दूर, चेंडू पुढे पडलाय आणि दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न होईल. 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते अब तक 56. पुन्हा एक फटका तर खेळला. इथं चेंडू सरळ भिरकावलाय, सीमा रेषेवरून आणखी एक येतोय खणखणीत षटकार. या षटकाराने धावफलकावरती धावसंख्या होते 62, आणि फलंदाजी करणाऱ्या संघासाठी आनंदाची गोष्ट असेल, गोलंदाजी करणाऱ्या संघाची वेळ संपलेली आहे. अंपायर एक खेळाडू आतमध्ये घ्या. आपल्याला दिलेला निर्धारित वेळ संपलेला आहे. एक खेळाडू आतमध्ये घ्या. आपण पाहतोय आपल्या स्पर्धेच्या नियमानुसार ज्या ठिकाणी 27 मिनिटं पूर्ण होतात बघ, षटक कितवंही चालू असू द्या, 5.1 5.2 5.3, तिथं एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. 62 धावा, काय कहाणी आहे पहा. 19 चेंडूमध्ये 44 धावांची घणाघाती फलंदाजी शुभम शेळके. पुन्हा फुल टॉस दिला. इथं संधी आहे. सुशील बुर्लेनं मात्र टिपलाय झेल, संपलाय खेळ. तिसऱ्या पंचांकडे मागणी मात्र केली आहे बिबरसाठी. बेस्ट राईट. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फलंदाजाला मात्र परतावं लागेल, परंतु काय जबरदस्त खेळी केली पहा. 20 चेंडूमध्ये 44 धावांची घणाघाती खेळी मात्र आपल्याला पाहायला मिळते. चला न्यू बॅटर लगेच या. नवीन फलंदाज मात्र आपण मैदानावरती पाहतोय संतोष. मला वाटतं ड्रेसिंग रूम मध्ये टाळ्या व्हायला हरकत नाहीये. ज्या पद्धतीनं शुभम शेळकेनं फलंदाजी केली आहे, पहिल्या 3 षटकामध्ये तो शांत राहिला, परंतु त्याच्यानंतर मात्र त्यानं दमदार फलंदाजी केली. वन मॅन आर्मी आपण पाहतोय. वॉरियर्स ठरलाय पहिल्या इनिंग मध्ये, परंतु अजून दुसरी इनिंग बाकी आहे.
62 धावा जर आपण पाहतोय बनवल्या गेलेत आणि 63 धावांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी. 63 धावांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आपण पाहिला या सामन्यामध्ये. पहिल्या 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये फक्त 17 धावा आल्या आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर पुढच्या 18 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर एक दमदार फलंदाजीचं प्रदर्शन देखील पाहायला मिळालं. सुशील बुर्ले 2 षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या. राहुल एका षटकामध्ये 6 धावा. अजय पाटील एका षटकामध्ये 19 धावा. यशनं मात्र एका षटकामध्ये 11 धावा आणि अजय एका षटकामध्ये 14 धावा आणि 2 विकेट्स. 36 चेंडू आणि 63 धावा. अल्टीपल्टी आहे पहा. 36 चेंडू 63 धावा आणि या 63 धावांची किंमत आहे क्वार्टर फायनलचं तिकीट. चला क्षेत्ररक्षणासाठी संघ लगेच मैदानामध्ये यायचंय. ट्रॉफ्या देखील आपण मागच्या वर्षीच्या पाहतोय. नामदार चषक 2025 पर्व पहिले. प्रेक्षकांची अलोट गर्दी. याही वर्षी मला वाटतंय गर्दीचा विक्रम मोडला जाईल. जवळपास 25,000 प्रेक्षकांची उपस्थिती मागच्या वर्षी आपण पाहिले. 63 धावांचा करायचा आहे पाठलाग. एक दर्जेदार आयोजन नियोजन मात्र आपण पाहतोय माननीय श्री अक्षय शेळके साहेब प्रेमी कागल सर्व सदस्यांच्या माध्यमातून. याही वर्षी प्रेक्षकांच्या गर्दीचा उच्चांक आपल्याला सुपर डुपर सॅटरडे. मागच्या वर्षी 1 लाख रुपयांचं पारितोषिक, परंतु यावर्षी 1,51,000 रुपयांचं पारितोषिक. चला सलामीचे फलंदाज लगेच या मैदानामध्ये. वेळ घेऊ नका कारण याच्यानंतर आणखी एक सामना आहे. चला बॅटर. विश्वजित गरुड एक आयकॉन खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सुशील बुर्ले. जे फारसं काही वेगळं करायची गरज नाहीये. दोन्ही फलंदाजांना जर आपण पाहिलं तर 63 धावांचा ज्यावेळी पाठलाग करायचा आहे. अगदी ऑन स्क्रीन आपण पाहतोय आझर तहसीलदार ऑन स्क्रीन. अगदी कॅमेरामन. सामना फिरवण्याची ताकद असणारा गोलंदाज आहे. आज संधी मिळाली आहे. संधीचं सोनं मात्र आज करावं लागणार आहे. तुमचे कॅमेरामन सुद्धा हुशार आहेत. कोणत्या खेळाडूवरती कॅमेरा परफेक्ट मारायचा. कॅमेरामन जल्दी फोकस करो वरना हमारे पैसे वापस करो. नक्कीच अगदी गेल्या 3 दिवसापासून जर आपण पाहिलं तर समालोचन कक्षामध्ये आमच्या शेजारी गुणलेखनाचं देखील तितकंच चांगलं कार्य. एक सर्व गुण संपन्न कमिटीचं कार्य देखील आपल्याला पाहायला मिळतंय. आमच्यावरती देखील कोणत्याही प्रकारची बंधनं नाही आहेत आल्यापासून. नाहीतर बऱ्याच ठिकाणी येऊन सांगितलं जातं की फक्त हेच नाव घ्यायचं यांचीच नावं घ्यायची, परंतु तशा प्रकारचं कोणतंही बंधन नाही आहे. एक सर्व गुण संपन्न कमिटी असल्यानंतर कशा प्रकारची स्पर्धा पार पडते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण पाहतोय नामदार चषक 2024. चला चला स्टार्ट करा सामना.
गोलंदाजी मार्कवरती सामन्यातलं पहिलं षटक वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक गोलंदाज शुभम शेळके. स्ट्रायकर बॅटर सुशील बुर्ले. नॉन स्ट्राईकला मात्र आपण पाहतोय फलंदाज विश्वजित गरुडला मात्र आज गरुड भरारी आकाशामध्ये घ्यावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये पहा जवळपास 12 ते 13 धावा. पहिला चेंडू, थोडीशी बॅटची कड आहे, कोणत्या प्रकारची धाव नसेल. 1 2 3 4 1 2 3 4 12 वाजून 34 मिनिटांनी या इनिंगला झाली आहे सुरुवात. 6 षटकांचा सामना आहे. 63 धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 10.50च्या सरासरीने धावा बनवायचे. फटका धुवाधार खेळाय सुशील बुर्ले इज ऑन फायर. चेंडू सरळ भिरकावलाय सीमारेषेच्या वरून, येतोय षटकार. गोलंदाज शुभम पुन्हा एकदा बॅक टू बॅक इथं पॅक केलाय चेंडू सरळ डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या वरतून गोलंदाजाच्या पाठीवरती पाठभर वळ देऊन जाणारा षटकार. सुशील बुर्लेच्या गोलंदाजीवरती पहा 12 चेंडूमध्ये फक्त 1 षटकार मारला गेला, परंतु त्या सुशील बुर्लेनं फलंदाजीला आल्यानंतर पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 षटकार मारलेत. म्हणजे या षटकाच्या धावा वसूल केलेत. सिंगल डबल स्ट्राइक रोटेट. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार असं क्रिकेट खेळावं लागेल. ओहो, वॉट बॅटिंग काय जबरदस्त धमाका केलाय मैदानावरती, विस्फोट केलाय. वादळी, झंझावती, आक्रमक, स्फोटक, सुनामी फलंदाजी. ज्या पद्धतीनं धावा बनवल्या शुभम शेळकेनं, त्या पद्धतीनं मात्र शुभम शेळकेच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल केलाय. मला वाटतं अजय पाटीलच्या एका षटकामध्ये ज्या 19 धावा फटकावल्या होत्या त्याचा बदला मात्र सध्या आपण IPL असेल किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट असतो, रिवेंज पाहत असतो. आपल्या संघाच्या गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल जो केला होता त्याचं प्रत्युत्तर सुशील बुर्ले. बॅक टू बॅक 3 सिक्सेस. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड. वॉट बॅटिंग. 4 चेंडूवरती 4 षटकार. काय कमालीची फलंदाजी मात्र आपण पाहतोय. ऑन स्क्रीन आपण पाहतोय सुशील बुर्ले, विश्वजित गरुड. एक जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन. 4 चेंडूवरती 4 षटकार. शुभम शेळकेच्या गोलंदाजीवरती मात्र हल्ला बोल केलाय. डान्सिंग डाऊन द ग्राउंड स्टेप आउट झालाय आणि षटकार मात्र वसूल केलाय. पुन्हा एकदा 5 चेंडूवरती 5 षटकार. काय धमाकेदार फलंदाजी सुशील बुर्ले मात्र आपण मैदानावरती पाहतोय. इलाका किसी का भी हो, धमाका सिर्फ हमारा ही होगा. काय कमालीची फलंदाजी. असं वाटलं ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलाय. थम्स अप टेज द थंडर, आज कुछ तूफानी करते हैं. पहिला चेंडू निर्धाव, परंतु पुढच्या 5 चेंडूवरती 5 षटकार मारण्याचा पराक्रम केलाय. मला वाटतंय झोपलेले प्रेक्षक जागे करण्याचं काम सुशील बुर्लेच्या फलंदाजीने केलंय. पहिल्या चेंडूवरती शांत राहिला, परंतु पुढच्या 5 चेंडूवरती 5 बिग हिट केलेत. एक धमाकेदार फलंदाजी, ताबडतोड फलंदाजी. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय सामन्यातलं षटक क्रमांक 2. पुन्हा पॉवर प्लेचं षटक असेल. फिरोज मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकर बॅटर आपण पाहतोय विश्वजित गरुड, आयकॉन खेळाडू. गोलंदाजी मार्कवरती फिरोज. पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2 मात्र आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं मी जे नेहमी सांगत असतो, वॉशिंग पावडर निर्मा प्रेझेंटिंग पॉवर प्ले षटक क्रमांक 2. वॉशिंग पावडर निर्मा याच्यासाठी सांगितलं जातं की पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजाकडे धुलाई करण्याची सुवर्ण संधी आहे.
आणि इथं मात्र फटका पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक करेल पाठलाग. एक तर कंप्लीट केले, दुसऱ्यासाठी होईल प्रयत्न. चेंडू जाईल का सीमारेषा पार, परंतु रोखलाय चेंडू. या चेंडूवरती मात्र 3 धावा. तर या चेंडूवरती जर षटकार आला तर मग 6 चेंडूवरती 6 षटकार बॅक टू बॅक होतील. सुशील बुर्ले, काय धमाकेदार फलंदाजी मात्र या सामन्यामध्ये आपण पाहतोय. ज्या पद्धतीनं वन मॅन आर्मी फलंदाजी शुभम शेळकेनं केली होती, परंतु त्याच्याच गोलंदाजीवरती हल्ला बोल केला गेला, हल्ला चढवला गेला आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 30 धावा फटकावल्या गेल्या. यावेळी मात्र पुन्हा डान्सिंग डाऊन द ग्राउंड. 6 चेंडूवरती 6 षटकार. नाव डोळ्यासमोर ठेवा, सुशील बुर्ले. 6 चेंडूवरती 6 षटकार मारले, त्याचं नाव आहे सुशील बुर्ले. स्वाद भरे शक्ती भरे पार्लेजी, मैदानावरती फक्त सुशील बुर्लेजी. चेंडूचा मात्र लिंबू करण्याचं काम. इथं मात्र रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न आहे. इथं निर्धाव चेंडू खेळावा लागलाय. एकूण जर पाहिलं तर 39 धावा झालेल्या आहेत. 9 चेंडूमध्ये 39 आणि 8 चेंडूमध्ये 36 धावावरती सुशील बुर्ले. या स्पर्धेतलं सर्वात वेगवान अर्धशतक झळकवण्याची आज संधी आहे. काही क्षण असं वाटलं मैदानावरती राजस्थान रॉयलचा सलामीचा फलंदाज वैभव सूर्यवंशी उतरलाय. IPL मध्ये आपण पाहत असतो अनेक स्टार खेळाडू. तो फटका तर खेळलाय. एक धाव घ्यायचा प्रयत्न नक्कीच होईल. हातातून चेंडू निसटलाय. पुन्हा दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. आज किस्मत के घोडे पे बिलकुल सवार आहे. समोरच्या संघासाठी मात्र असं झालंय, नशिबाचा देव सुट्टीवरती आहे. एकूण धाव फलकावरती धावा झाल्या त्या 41 धावा. 9 चेंडूमध्ये 10 चेंडूमध्ये 10 चेंडू आतापर्यंत टाकले गेले. धावा झाले त्या 41. पुन्हा एक निर्धाव चेंडू मात्र आपण पाहतोय. 63 धावांचा पाठलाग करताना मात्र करंट रन रेट जर आपण पाहिलं तर 22.36. इथं पुन्हा एकदा आपण पाहतोय एक धाव या चेंडूवरती घेतली गेली. थोडासा सामना सोडून दिल्यासारखी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 42 धावा. अकरा चेंडूमध्ये 39 धावावरती फलंदाजी. IPLच्या जर रेकॉर्डची बराबरी करायची असेल, यशस्वी जयस्वालनं 13 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. ते अर्धशतक जर इथं पाहायचं असेल तर पुढच्या 2 चेंडूवरती 2 षटकार सुशील बुर्लेला मारावे लागतील. 15 चेंडूवरती संदीप मकवानानं या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 चेंडूमध्ये 50 धावा आपण युवराज सिंगच्या पाहिलेत. अगदी टेनिस क्रिकेट खूप फास्ट होते. गल्लीपासून सुरू झालेला टेनिस क्रिकेटचा हा प्रवास दिल्लीपर्यंत पोहोचला. दिल्लीतून हवाई मार्गे शारजा, दुबई, अबुधाबी. भारतातली सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो ISPL. अनेक खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळालाय. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय गोलंदाज किरण. फटका तर खेळलाय. पुन्हा चेंडू जाईल गॅप मध्ये, पाहूया. परंतु आलाय क्षेत्ररक्षक. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र सीमारेषा पार. चौकार. 12 चेंडू मध्ये 43 धावावरती फलंदाजी करतोय. 12 चेंडू आणि 43. सहा चेंडूवरती 6 षटकार मारण्याचा पराक्रम आज आपण या मैदानावरती पाहिलाय. काल 5 चेंडूवरती 5 आपण पाहिले होते संदीप मकवानाच्या बॅटमधून, परंतु शेवटच्या चेंडूवरती संदीप मकवानानं सन्मान दिला होता. 6वा षटकार देखील मारू शकला असता, परंतु समोरच्या गोलंदाजाला सन्मान दिला होता.
अगदीच काहीशी अशी माहिती आमच्यापर्यंत येते. कोकणचा सुपुत्र दर्शन बांदेकरनं जवळपास 5 चेंडूवरती 5 षटकार तब्बल 13 वेळा. इथं फटका थोडासा फसला होता. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक धाव घ्यायचा प्रयत्न होईल. एक धाव घेतली देखील जाईल. एका धावेने एकूण धावा होत आहेत त्या धावफलकावरती 47. 2.2 षटकामध्ये 47. काही क्षण असं वाटलं की राजस्थान रॉयल्सची सुरुवात आहे. काही क्षण असं वाटलं की सनरायझर्स हैदराबाद. या पद्धतीनं मागच्या वर्षी IPL मध्ये आपण हैदराबादची सुरुवात पाहत होतो पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तशा प्रकारची सुरुवात मात्र आज आपण पाहतो या संघाची. संघ मात्र आपण पाहतोय प्रथम फलंदाजी केली कसबा सांगाव क्रिकेट क्लब. 62 धावा बनवल्या. 63 धावांचा पाठलाग करताना सनगर साहेब प्रेमी. एक धाव घेतले. पुन्हा दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. पहिल्यांदा काहीसा सुशील बोरलेचा विचार होता एकच धाव घ्यायचा. पाहिलं की चेंडूपासून क्षेत्ररक्षक दूर आहे. संधीचं सोनं केलं. या चेंडूवरती मात्र घेतल्या गेल्या 2 धावा. एकूण जर पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 50 धावा पूर्ण करतोय संघ. 50. 13 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडूवरती 46 धावावरती फलंदाजी. ओहो, इथं मात्र थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलंय. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न झालाय. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. समोरच्या गोलंदाजानं सुद्धा एक चांगला अफलातून भन्नाट चेंडू टाकलाय. 15 चेंडूमध्ये 46 धावावरती फलंदाजी. म्हणजे 15 मध्ये 50 धावांचा जो विक्रम आहे संदीप मकवानाच्या नावावरती आहे, त्या विक्रमाची आज बरोबरी होऊ शकली असती. इथं मात्र फटका खेळलाय. पुन्हा चेंडू आपण पाहतोय सीमारेषा पार. 16 चेंडू मध्ये अर्धशतक झळकवलं. एकदा बॅट वरती करायची आहे. 16 चेंडू मध्ये अर्धशतक झळकवलंय मैदानावरती सुशील बुर्ले. एक जबरदस्त अर्धशतक आपण पाहतोय ज्याच्यामध्ये 6 षटकार आणि 2 चौकार. धमाकेदार मात्र फलंदाजी. एकतर्फी फलंदाजी. 1 मॅन आर्मी. योद्ध्यासारखा मात्र लढलाय. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज लल्लन. समोर मात्र विश्वजीत. असं वाटलं अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचा सामना सुरू आहे. सुशील बुर्ले ॲज लाईक ग्लेन मॅक्सवेल आणि विश्वजीत मात्र आपण पाहतोय पॅट कमिन्सच्या भूमिकेत आहे. फक्त साथ दिली आहे. इथं मात्र परतावं लागेल. अजूनही सामना जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. चला नवीन फलंदाज लगेच जायचे मैदानामध्ये. नवीन फलंदाज मात्र आपण पाहतोय अजय. हा चेंडू मात्र आपण पाहतोय टप्पा पडलाय. थोडीशी उसळी. 1 बाउंसचा इशारा देखील दिलाय. सोडून दिला होता चेंडू. 9 धावा अजूनही विजयासाठी आवश्यक. पुन्हा एक निर्धाव चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पहिल्या 3 षटकामध्ये मात्र दमदार फलंदाजीचं प्रदर्शन करतो. या षटकामध्ये लल्लन पाटीलची गोलंदाजी.
विकेट घेतली. त्याच्यानंतर 2 निर्धाव चेंडू मात्र. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडू मात्र पंचांचा इशारा येतो. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. अवांतर धाव. तर 8 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय विजयाकडे वाटचाल करतोय सनगर साहेब प्रेमी. तो फटका खेळलाय क्षेत्ररक्षक पासून दूर. चेंडूवरती आलाय क्षेत्ररक्षक. पाहूया परंतु चेंडू जाईल सीमा रेषा पार. येतोय चौकार. या चौकाराने धावफलकावरती धावा होत आहेत त्या 59. फक्त एका चौकाराची गरज. तो चौकार मात्र फलंदाज अजयच्या बॅट मधून येणार का? या षटकातील अजूनही 2 चेंडू. या षटकातला अंतिमचा चेंडू. षटक मात्र समाप्त होते आणि हजारो प्रेक्षकांचा आवाज मात्र आपल्यापर्यंत पोहोचतोय. आझर तहसीलदार आणि संघ नायकानं मात्र चेंडू सोपवलाय. नक्कीच बऱ्याच दिवसानंतर मात्र या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे गोलंदाजी. मला वाटतंय संघ नायकाचा विचार नव्हता परंतु प्रेक्षकांचा जो दबाव होता मैदानावरती, प्रेक्षकांचा जो आवाज लाऊड होता. गोलंदाजी मार्कवरती आझर तहसीलदार. सामना जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. इथं मात्र सुशील बुर्ले सन्मान देणार का? पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल करून सामना जिंकणार. आवाज लाऊड होतोय प्रेक्षकांमधून. आझरच्या नावाचा होतोय जयघोष. फुल टॉस दिलाय आणि फटकावलाय सरळ षटकार आणि सामना मात्र जिंकलाय. 17 चेंडू मध्ये 56 धावांची धमाकेदार खेळी. स्वाद भरे शक्ति भरे पार्ले जी. मैदान पर फिलहाल छा गए सुशील बुर्ले जी. इट्स जर आपण पाहिलं तर अंपायर नो कॉल आहे का? येस, नो बॉल कॉल. कशासाठी नो आहे? अगदीच थ्रो गोलंदाजी पंचांकडून ठरवले गेले. षटकार मारलाय विजयी षटकार मात्र आलाय.